हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी उठल्या उठल्या आमच्या दोघींचं खूप इम्पॉर्टंट असं डिस्कशन चालू होतं. आणि ते म्हणजे सकाळीच नेहमीप्रमाणे सचिन आज जिमला गेले. 7 वाजता घरातून बाहेर पडतात ते. आणि कधी कधी दिदी पण त्यांच्यासोबत उठलेली असते. पण तिला माहीत असतं की पप्पा जिमसाठी चाललेले आहेत, त्याच्यामुळे ती पण त्यांच्या मागे लागण्याचा काही हट्ट करत नाही. आणि आम्ही जरी झोपलेलो असलो तरी ती आम्हाला पण अजिबात त्रास देत नाही. तिची टॉयसोबत ती खेळत असते. आज नेहमीप्रमाणे सचिन जिमला गेले, ती पण उठलेली होती. पण कधी कधी असं होतं की ते खेळता खेळता दरवाजा जर उघडा असेल तर पोर्चमध्ये जाते आणि असेच खेळत खेळत कधी गेट उघडून बाहेर पण जाते. त्याच्यामुळे तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. पण मग सचिन सध्या जिमला जाताना बाहेरूनच दरवाजा लावून जातात, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं. आणि मी पण उठले आज 7:30 वाजता. तेव्हा ती सोफ्यावर झोपून मस्त तिची पोएम म्हणत होती आणि स्केच पेन घेऊन कलरिंगचं पण तिचं काहीतरी काम चालू होतं. आणि मग उठल्यावर मी तिला तेच विचारत होते की पप्पा कधी गेले वगैरे वगैरे, आमचं डिस्कशन चालू होतं. ब्रेकफास्ट मी आज काही बनवणारच नव्हते, कारण दक्षू पण अजून उठलेला नव्हता, सचिन पण ब्रेकफास्टसाठी नव्हते आणि माझी पण अजिबातच इच्छा नव्हती. आणि घरात भेळ होती, त्याच्यामुळे मी ती दीदीला दिली कारण तिला ती आवडते. आणि माझ्यासाठी मी कॉफी बनवली होती, कारण आज पण चहा प्यायची अजिबातच इच्छा होत नव्हती. आणि चहाची इच्छा न होण्याचं मेन कारण म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा माझी जी रेग्युलर चहा पावडर आहे ती काही मला मिळालीच नाही. त्याच्यामुळे आम्ही वेगळीच त्यावेळी घेतली होती. चांगली आहे, ब्रँडेड आहे, खूप महाग पण आहे, पण तरी तिची टेस्ट मला आवडतच नाही. त्याच्यामुळे चहा पिण्याची इच्छा सध्या तरी अजिबातच होत नाही. आणि जास्त क्वांटिटीमध्ये आणल्यामुळे असं वाटत नाही की ती लवकर संपेल, पण बघू आता पुढे काय होतं ते. तरी मी सचिनला तेव्हा बोलत होते की छोटंसंच पॅकेट घेऊया सध्या, कारण मग नवीन असल्यामुळे आपल्याला जर टेस्ट आवडली नाही तर ती तशीच पडून राहील. आणि सध्या घरात चहा पावडर नाही आहे तर सध्यापुरतीच फक्त घेऊ. आणि आपली जी रेग्युलर चहा पावडर आहे ती आपण दुसऱ्या मॉलमधून घेऊ शकतो. पण त्यांनी काही माझं ऐकलंच नाही आणि मग त्यावेळी जास्त घेतली गेली. पण आता काय होतं काय माहीत, असंच पडून राहील की काय असं वाटतंय. आणि आज सकाळी सकाळीच दीदी जी आहे ती मला खूप मोठ्या मोठ्या बाता सांगत होती की मोठ्यांनीच फक्त चहा प्यायचा, कॉफी प्यायची, लहान मुलांनी चहा कॉफी प्यायची नाही, त्यांनी फक्त दूधच प्यायचं, असं वगैरे वगैरे तिचं चाललं होतं. तर चला, इथे मस्तपैकी माझी कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि त्याच्यामध्येच उरलेल्या कॉफीमध्ये थोडंसं दूध टाकून मी तिला गरम करून प्यायला दिलेलं आहे. तर चला, मस्त अशी कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लगेचच सुरुवात केलेली आहे. आणि स्वयंपाकासाठी भाजीमध्ये आज शेवग्याच्या शेंगांची भाजी मला बनवायची होती. आमच्या इथे कॉर्नरवर एक भाजीवाले काका बसलेले असतात, त्यांच्याकडून काल मुद्दामच मी या घेऊन आले होते. आणि 20 रुपयाच्या अर्धा किलो अशा मला त्या तेव्हा भेटल्या. सध्या उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण करायची काही इच्छा नसते आणि त्याच भाज्या खायची पण खूप कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं काहीतरी नवीन बनवूया, म्हणून मी मुद्दामूनच त्यांच्याकडून या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. आणि 20 रुपयाला अर्धा किलो अशा मला त्या भेटल्या. आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात स्वस्त भाजी जर सध्या कोणती असेल तर तीही असेल मला असं वाटतं, कारण सगळ्याच भाज्या खूप महाग आहेत. पण असो, आज मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी आज बनणार आहे. आणि किचनमध्ये काहीही बनत असलं की हिला खूप 100 चौकशा असतात. ह्या भाजीला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, असं सगळं तिचं चाललेलं असतं. भाजी बनवते ना, खाशील ना? अच्छा, आता सांग बरं, व्हॉट इज दिस? ड्रम स्टिक. Jingle bell, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open. 8:30 वाजत आले होते तरी दक्षू काही उठायचं नाव घेत नव्हता. आणि दीदीचं कधी चाललं होतं दादा कधी उठणार आहे, कारण तिला त्याच्यासोबत खेळायचं होतं. पण तो काय करतो की त्याच्या पप्पांसोबत रात्री लेट झोपलेला असतो आणि जशी जशी सकाळ होईल तशी तशी त्याला जास्त झोप येते. आणि मग मध्येच त्याला उठवलं की तो उठल्यावर खूप चिडचिड करतो, त्याच्यामुळे मीही त्याला उठवत नाही. आणि सध्या स्कूलच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून म्हटलं त्याला झोपू द्यावं, म्हणून मीही त्याला काही उठवलं नाही. मी आता याला फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हायला. ओके,
शेवग्याच्या शेंगांचा मसाला जो आहे तो मी तेलामध्ये परतत ठेवला होता आणि म्हटलं तो परततोय तोपर्यंत या ज्या वाट्या आहेत ज्या मी आत्ताच घेतल्यात त्याची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण कालच्या दिवशी जेव्हा मी गार्डनमध्ये गेले होते तेव्हा या मुलांच्या स्कूलमध्येच एक मुलगी आहे, तिची आई मला म्हणाली होती की खूप छान डिझाईन आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करून देऊ. कारण ह्या गोष्टींचं कसं असतं की आपण जर कोणाची डिझाईन बघितली आणि आपल्याला जर ती आवडली तर ती आपण सोनाराकडून तशी बनवून पण घेऊ शकतो. म्हणून म्हटलं तुम्हाला पण एकदा दाखवून देऊ. कालच्या दिवशी चहा बनवला नव्हता त्याच्यामुळे दूध जरा जास्त उरलं होतं आणि मग त्याचं दही बनवायला मी ठेवलं होतं. आज सकाळी मस्त ते सेट झालं होतं आणि म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावं. कारण मग दीदीला दही प्रचंड आवडतं आणि मग थोडंसं थंड झालं की मग दुपारी ते मला तिला खायला देता येईल. पण तरीही त्याच्यात तिचं ज्ञान देणं मला चालू होतं की थंड दही नको देऊ, त्याच्याने सर्दी होते. पण म्हटलं हो दे थोडंसं नॉर्मल थंड, ते खायला तरी चांगलं लागेल, म्हणून मी थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर चला मस्त अशी भाजी एकीकडे मी बनवायला ठेवलेली आहे आणि दुसरीकडे लगेच भात टाकून दिला. कारण मग स्वयंपाकाचं काम एकदा आवरलं की घरातली बाकीची कामं करायला आपण मोकळे असतो. आणि मग सचिन नसले की मुलांचं काम पण माझ्यावरच असतं, त्याच्यामुळे मी पटापट स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते. सचिन जेव्हा सकाळी जिमला गेले तेव्हापासून दीदी स्केच पेन घेऊन बसलेली होती आणि तिचं जे काही आहे ते कलरिंगचं काम चालू होतं. पण ते स्केच पेन आता व्यवस्थित चालतच नव्हते आणि त्याच्यामुळे माझं जेवण बनवायची गडबड चालू होती आणि ती मला सारखी सारखी आवाज देत होती. म्हणून म्हटलं हिचा काय इश्यू आहे तो एकदा बघूनच घ्यावा. मुलांच्या जेव्हा स्कूलला सुट्ट्या लागल्या तेव्हा असेच एकदा मॉलवरून आम्ही त्यांना हे स्केच पेन घेऊन दिले होते. कारण मग सुट्ट्या लागल्या होत्या आणि त्यांनी कुठेतरी व्यस्त राहायला पाहिजे, म्हणूनच आम्ही त्यांना हे घेऊन दिले होते. त्याच्यानंतर बऱ्याच दिवस त्यांनी हे व्यवस्थित वापरले आणि आता खूप वापरल्यामुळे त्यातली जी इंक आहे ती बहुतेक संपली असणार आणि बऱ्याच स्केच पेनचे टोक पण आत गेलेले होते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित चालतच नव्हते. त्याच्यामुळे दीदी सारखी सारखी स्केच पेन माझ्याकडे घेऊन येत होती आणि याला काय झालं ते बघ असं म्हणत होती. स्केच पेनची अशी अवस्था बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. कारण आमच्या लहानपणी पण जेव्हा स्केच पेन असे खराब व्हायचे तेव्हा त्याच्या रिफिलमध्ये पाणी ओतून आम्ही त्याला चालू करण्याचा प्रयत्न करायचो आणि पाणी ओतलं की थोड्या वेळ का होईना पण ते बऱ्यापैकी चालायचे. आणि टोक जे स्केच पेनचं असं खाली जायचं त्याला आम्ही कंपासमध्ये जे राऊंडर असायचं त्याच्याने वर करायचो आणि मग पुढचे काही दिवस का होईना पण स्केच पेन बऱ्यापैकी चालायचे. तोच प्रयत्न मी आज इथे करत होते. पाणी ओतल्यावर स्केच पेन बऱ्यापैकी चालले थोडा वेळ, पण जे टोक आहे ते सुईने काही केल्यावर होत नव्हतं. त्याच्यामुळे मी दाताने असं काहीतरी करण्याचा जुगाड करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही शेवटी झालंच नाही. पण बऱ्याच वेळ त्याच्यानंतर दीदी या स्केच पेनसोबत खेळत बसली होती. तर चला स्केच पेनचा जुगाड जो आहे तो होईपर्यंत मस्त अशी भाजी आणि भात दोघंही बनवून तयार झालेले होते. 9 वाजेपर्यंत हे सगळं आवरलं होतं, फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या. पण म्हटलं सचिन जिमवरून आले की मग त्यांना गरम गरम करून खायला देईल. तोपर्यंत दक्ष पण उठलेला होता, त्यालाही उठल्यावर भूक लागली होती. मग मी भात आणि भाजी अशी त्यांना दोन्ही मिक्स करून व्यवस्थित खायला दिलं. पोटभर खायचं, मोठं मोठं होतं. कोणाला जायचंय ज्युनियर केजीला? चला घ्या खाऊन टाका. माझा पप्पा चालू मोठं मोठं व्हायचं. ठीक आहे. ही बेबीवाला ठीक आहे, आता खाऊन घे चांगला. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले असल्यामुळे झाडांना अगदी खूप पाणी लागतं. सकाळ संध्याकाळ पाणी दिलं तरी त्यांना नको नाही, पण मी सकाळ संध्याकाळ नाही देत त्यांना, शक्यतो रोज देण्याचा प्रयत्न करत असते. आणि एक नवीन झाड जे आहे ते माझ्या कलेक्शनमध्ये आता ॲड झालेलं आहे. खरं तर मी घेतलं नाही, ते मला गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्योतिताईकडे आम्ही जेव्हा जेवण करायला गेलो होतो तेव्हा त्यांनीच मला हे गिफ्ट म्हणून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दिलं होतं. आणि खूप दिवसांचं नर्सरीमध्ये पण झाडं घेण्यासाठी जायचं चाललं आहे अगदी इथे आल्यापासून. पण विकेंडला कुठे ना कुठे जाणं होतं, त्याच्यामुळे ते मागेच पडत गेलेलं आहे आणि राहूनच गेलेलं आहे. पण नर्सरी जेव्हा केव्हा मी जाईन तेव्हा मी हेच झाड आणलं असतं, कारण मला हे झाड खूप आवडतं. याचं नाव काय आहे ते मला माहीत नाही, पण खूप छान दिसतं ते आणि खूप दिवसांपासून मला ते घ्यायचं होतं. शेवटी मला ते मिळालं. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, तशातला हा प्रकार आपण म्हणतो ना, तसंच झालं. धूळ तर काही अजिबातच कमी व्हायचं नाव घेत नाही आणि हा कॉमन पोर्च असल्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा तर मला हा धुवूनच घ्यावा लागतो.
कारण मग सध्या खूप धूळ चालू असते आणि मग त्या धुळीमध्ये झाडू मारण्यापेक्षा त्याच्यावर पाणी टाकून धुवून घेतलेलं सोयीस्कर मला वाटतं. त्याच्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा मी हा धुवून घेत असते. आतापर्यंत कारखाना चालू होता आणि कारखाना चालू असल्यामुळे काळी काळी कारखान्याची जी कोजळी आहे ती खूप यायची. त्याच्यामुळे तेव्हाही पोर्च धुवूनच काढावा लागायचा. आणि कारखाना बंद झाल्यानंतर आता धुळीला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आताही हा पोर्च जो आहे तो धुवूनच काढावा लागतो. पोर्च धुवून होईपर्यंत मी मुलांना पाण्यामध्ये बसवलं होतं आणि त्यांना एकदा पाण्यामध्ये बसवलं की ते बराच वेळ बसतात. त्याच्यामुळे माझी बाकीची कामं आवरतात. तर चला, इथे मस्त पोर्च असं धुवून झालेला आहे. पोर्चमध्ये सध्या दिवसभर खूप गरम होतं आणि असं काही काम केलं की कधी आंघोळ करेन असं होतं. घरात गेल्यानंतर लगेच मुलांना आंघोळ घातली. त्याच्यानंतर मी पण केली. मशीन लावलं होतं आणि मग लगेच कपडे सुकवायला बाहेर आले. तोपर्यंत एक पार्सल आलेलं होतं आणि तो डिलिव्हरी एजंट जो होता ती एक लेडी होती. त्याच्यामुळे कौतुकाने बराच वेळ मी तिच्याकडे बघत होते. सचिनने पण जिमवरून आल्यानंतर जेवण केलेलं होतं. मुलं पण मध्ये काही ना काही खातच असतात. माझं जेवण बाकी होतं आणि मला भूक पण खूप लागलेली होती. पण पार्सल आलं होतं आणि त्याचीच एक्साइटमेंट होती. म्हटलं आधी ते ओपन करून बघूया. तर फ्लिपकार्टवरून दीदीसाठी मी एक फ्रॉक मागवलेली होती. मुलांकडे कपडे तर भरपूर आहेत सध्या, पण तरी मी फ्रॉक मुद्दामच मागवली होती. कारण असा सेम वन पीस जो आहे तो माझ्याकडे आहे. म्हटलं बाहेर कधी कुठे गेलो तर दोघींचं सेम सेम होईल, आम्हाला ट्विनिंग करता येईल, त्या हिशोबाने मी हा मागवला होता. पण क्वालिटी जशी पाहिजे तशी मला ती काही रिसीव्ह झालेली नाही. पण तरीही म्हटलं आता रिटर्न करण्यात काही अर्थ नाही, डेली वेअरसाठी होऊन जाईल म्हणून मी तो तसाच ठेवला. सचिन सध्या जिमला जातात, त्यांना पण काही जिमवेअर पाहिजे होते म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी काही टी शर्ट मागवले होते. त्यातला एक आज रिसीव्ह झाला. खूप छान क्वालिटी आहे, कलर पण खूप छान आहे. आणि मिंत्रावरून काही शर्ट पण त्यांनी त्यांच्यासाठी मागवले होते आणि त्यांची पण क्वालिटी खूपच छान आहे. कलर पण खूप मला आवडला ह्या शर्टचा खरं तर. पण हा शर्ट त्यांना खूप छोटा झाला, त्याच्यामुळे मला आता हा एक्सचेंज करावा लागणार आहे. आणि दुसरा जो शर्ट आहे तो पण खूप छान आहे, पिंक कलरमध्ये आहे. त्याची पण साईज जी आहे ती त्यांना थोडी मोठी झाली, त्याच्यामुळे मला ती पण एक्सचेंज करावी लागणार आहे. आणि अदरवाईज कपडा वगैरे दोन्ही शर्टचा खूप छान आहे. तर चला, सगळे पार्सल जे आहेत ते ओपन करून ट्राय करून सुद्धा झालेले आहेत. काय ठेवायचं, काय एक्सचेंज करायचं, काय रिटर्न करायचं हे सुद्धा ठरलेलं होतं. त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि मुलांना झोपी लावलं. दक्ष तर काही केलं झोपायचं नाव घेत नव्हता, कारण तो सकाळी लेट उठलेला असतो आणि मग त्याला दुपारी झोपच येत नाही. पण रसनाचे जे पॅकेट आहे त्याने ते रॅकवर बघितलं होते आणि झोपताना माझ्याकडून प्रॉमिस करून घेतलं होतं की मला उठल्यावर मँगोचा ज्यूस बनवून दे. मग मी त्याला तेवढं प्रॉमिस केलं आणि मग तो नंतर झोपी गेला. आणि झोपायला जरी सुरुवातीला नाही म्हणत असला तरी तो त्याच्यानंतर 1-1.5 तास एकदम व्यवस्थित झोपतो. त्याच्यामुळे मी त्यांना दुपारी झोपी लावतच असते. ह्या विकेंडला आम्ही गावाला गेलो होतो आणि नेमके ज्या किचनच्या विंडोज आहेत त्या आमच्याकडून ओपन राहिल्या आणि अशा खिडक्या वगैरे जर ओपन राहिल्या तर घरामध्ये खूप धूळ येते, स्पेशली या कॉर्नरवर, कारण हा विंडोच्या खूप जवळ आहे आणि इथल्या डब्यांचा वगैरे जो आहे तो रोज खूप वापर होतो. म्हणून म्हटलं याला क्लीन करून घेऊ, कारण मला त्याच्याकडे अजिबात बघवत नव्हतं. सगळ्याच डब्यांवर खूप धूळ साचलेली होती. पिल्लं पण झोपलेले होते, वेळ पण होती. म्हटलं 10 मिनिटाचं काम आहे, पटकन याची क्लिनिंग करून घेऊ. त्याच्यामुळे हा कॉर्नर जो आहे तो मी क्लीन करायला घेतला. इथे क्लिनिंग करता करता बी बॉडी वॉशचा जे हेअर गमीजचा जो बॉक्स आहे तो मला इथे भेटला आणि फायनली आता त्या सगळ्या हेअर गमीज संपलेल्या आहेत. पण जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाली की ह्या गमीज खायची मला खूप सवय झालेली होती, कारण जेली चॉकलेटची जशी टेस्ट आहे एक्झॅक्टली सेम तशीच टेस्ट आहे यांची. पण असो, कधी ना कधी त्या संपणारच होत्या. कॉर्नर क्लीन करून झाल्यानंतर मी फ्रीज पण थोडं वरच्यावर क्लीन करून घेतलं, कारण त्याच्यावर पण खूप धूळ जमा झालेली होती. तर फ्रेंड्स, असा होता हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.